Hello students, in today's video we are going to study about properties of stationary waves. We are studying 6th chapter of 12th physics and that chapter is superposition of waves. Today we will study properties of stationary waves. What is first property? Stationary waves are produced due to superposition of two identical progressive waves, either transverse or longitudinal, traveling through a medium along the same path but in opposite direction. These are the stationary waves. They are produced due to superposition of two identical progressive waves traveling along the same straight line path but in opposite directions. म्हणजे जेव्हा दोन तंतोतंत सारख्या वेव्ज एकाच मार्गावरून उलट दिशेला जातात तेव्हा त्याच्यातून स्टेशनरी वेव्ज तयार होतात. पहिली ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह आहे कारण त्याच्यामध्ये दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ज अपोजिट डायरेक्शनला जातात एकाच मार्गावरून. दुसरी लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह आहे, त्याच्यामध्ये दोन लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ज एकाच मार्गावरून विरुद्ध दिशेला जातात आणि त्यांच्या सुपरपोजिशनमधून त्यांच्या इंटरफिअरन्समधून अशा प्रकारे स्टेशनरी वेव्स तयार होतात. सेकंड प्रॉपर्टी, ॲट सम पॉईंट्स ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मिनिमम 0. Such points are called as nodes. These green color particles are nodes because their amplitude of vibration is minimum 0. Amplitude is different. You can see in this figure. Amplitude is different at different particles. Third property, some points vibrate with maximum amplitude. Such points are called as antinodes. Different particles vibrate with different amplitude. See these particles. These particles which vibrate with maximum amplitude, these points which vibrate with maximum amplitude are called as antinodes. ज्या पॉईंटला व्हायब्रेशनची ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते त्यांना अँटीनोड्स म्हणतात. म्हणजे बघा या ठिकाणी ही व्हर्टिकल लाईन पहा, हे ॲम्प्लिट्यूड्स आहेत. म्हणजे ही आडवी जी आहे लाईन ती मीन पोझिशन आहे. पहा या ठिकाणी ही आडवी रेषा म्हणजे मीन पोझिशन आहे आणि या मीन पोझिशनच्या वर आणि खाली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जेवढे ते पार्टिकल जातात त्या त्यांच्या ॲम्प्लिट्यूड्स. तर बघा प्रत्येकाच्या ॲम्प्लिट्यूड्स वेगवेगळ्या आहेत. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी तुम्हाला दिसते मध्ये, वर जेवढा जाईल पार्टिकल तेवढाच खाली जातो. मीन पोझिशनच्या दोन्ही बाजूला डिस्प्लेसमेंट हे सारखं असतं. त्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन मॅक्झिमम आहे त्यांना अँटीनोड्स म्हणतात. ही एक अँटीनोड या ठिकाणी आहे, दुसरं हे एक अँटीनोड या ठिकाणी आहे. आणि याच्या आधी आपण पाहिलं की ज्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड 0 असते म्हणजे ग्रीन कलरचे पार्टिकल त्यांना नोड्स म्हणतात. त्याच्यानंतरची चौथी प्रॉपर्टी, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इन्क्रीजेस फ्रॉम नोड टू अँटीनोड. म्हणजे सगळ्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड सारखी नाही, कमी जास्त आहे. नोडला एकदम कमी आणि अँटीनोडला एकदम जास्त. आणि ही जी ॲम्प्लिट्यूड आहे नोडकडून जसं जसं तुम्ही अँटीनोडकडे जाणार तशी ॲम्प्लिट्यूड वाढत जाते. त्यामुळे बघा या ठिकाणी या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड थोडी म्हणजे पहिल्या पार्टिकलची 0 आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे, नंतर दुसऱ्या पार्टिकलची त्याच्यापेक्षा अजून जास्त ॲम्प्लिट्यूड आहे, नंतरच्या पार्टिकलची त्याहीपेक्षा जास्त आहे, नंतरच्या पार्टिकलची अजून ॲम्प्लिट्यूड जास्त आहे आणि अँटीनोडला ती ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे. परत अँटीनोडकडून तुम्ही नोडकडे ज्या पद्धतीने जाणार तशी ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते. म्हणून ही चौथी प्रॉपर्टी आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इन्क्रीजेस फ्रॉम नोड टू अँटीनोड. देन नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5, द नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली प्रोड्यूस्ड. म्हणजे नोड्स आणि अँटीनोड्स अल्टरनेटली तयार होतात. म्हणजे कसं आहे की इथं पहिल्यांदा नोड दिसतं, त्याच्यानंतर तुम्हाला अँटीनोड दिसेल, अँटीनोडच्या नंतर परत नोड, नोडच्या नंतर परत अँटीनोड, नोड अँटीनोड, अशा पद्धतीने ते अल्टरनेटली त्या स्टेशनरी वेव्जमध्ये तयार होत असतात. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6, डिस्टन्स बिटवीन टू नोड्स और अँटीनोड्स इज इक्वल टू λ/2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह टू ॲडजस्टंट अँटीनोड्स इज λ/2. सी दिस फिगर, फर्स्ट नोड and this is second node. These are two adjacent nodes. Then this property says that
distance between two successive nodes is lambda by 2, this first node and second node. Similarly, distance between this second node and third node will be lambda by 2, and distance between this antinode and antinode is also lambda by 2. Distance between two successive nodes is equal to distance between two successive antinodes. दोन जवळच्या लगतच्या नोड्समध्ये जेवढं अंतर असतं लॅम्बडा बाय 2, तेवढंच दोन लगतच्या अँटीनोडमध्ये असतं. बघा, हा अँटीनोड आणि अँटीनोड त्याच्यामध्ये डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2. किंवा तुम्ही हे अँटीनोड आणि त्याच्या समोरचं त्याच्या लगतचं पुढचं अँटीनोड घेतलं तरीसुद्धा ते डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 येतं. देन द नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7, डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. मगाशी आपण पाहिले की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स ऑर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स दॅट वॉज लॅम्बडा बाय 2. बट हिअर डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. म्हणजे नोडमध्ये आणि त्याच्या लगतच्या अँटीनोडमध्ये. दिस इज फर्स्ट नोड अँड दिस इज फर्स्ट अँटीनोड. म्हणजे पहिलं नोड त्याला लागून लगेच असलेलं अँटीनोड याच्यामधलं डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 4. किंवा हे अँटीनोड आणि त्याच्या पुढचं नोड याच्यामधलं डिस्टन्स तुम्ही काढलं तरीसुद्धा ते लॅम्बडा बाय 4 येणार. कोणत्याही नोडमध्ये आणि त्याच्या लगतच्या त्याच्या शेजारच्या अँटीनोडमधलं तुम्ही डिस्टन्स काढा, कुठंही काढा, ते लॅम्बडा बाय 4 येणार. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन नोड अँड ॲडजसंट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4. देन नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 8, the period and frequency of vibration is same for all the particles. We know that when stationary waves pass through the medium, then particles perform SHM about their mean position. जेव्हा स्टेशनरी वेव्ह तयार होते, पास होत नाही कारण ती एकाच जागेवर असते, जेव्हा मीडियममध्ये स्टेशनरी वेव्ह तयार होते दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या इंटरफिअरन्समधून, तेव्हा ते पार्टिकल्स SHM करतात. काही ठिकाणी नाही करत, म्हणजे नोड्सला ते रेस्टमध्ये असतात, पण इतर पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. तेव्हा ही प्रॉपर्टी अशी म्हणते, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम फॉर ऑल द पार्टिकल्स. म्हणजे जेवढे पार्टिकल्स असतील प्रत्येकाचा पिरियड सेम आहे आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी सेम आहे. पिरियड म्हणजे काय? टाईम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक पिरियड, एक ऑसिलेशन पूर्ण कधी होतं? समजा हा पार्टिकल इथं आता अपर एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, हा मध्ये, तो जेव्हा आता बघा मीन पोझिशनला आला, 1/4 ऑसिलेशन झालं, त्यानंतर तो लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल, हाफ ऑसिलेशन झालं, त्यानंतर तो इथं परत मीन पोझिशनला येईल 3/4 आणि वर परत मूळच्या जागी जाईल, तेव्हा एक ऑसिलेशन. याला जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड. आणि ती बघा, प्रत्येक पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी असली तरी प्रत्येकाचा पिरियड सारखा आहे. प्रत्येकाची एक्स्ट्रीम पोझिशन ही वेगवेगळी आहे. म्हणजे हा पार्टिकल इथं आहे, मीन पोझिशनपासून त्याचं अंतर जास्त आहे, ती त्याची एक्स्ट्रीम पोझिशन. दुसरा पार्टिकल कमी अंतरावर आहे मीन पोझिशनपासून, पण ती त्याची ॲम्प्लिट्यूड आहे, ती त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तिसरा अजून कमी अंतरावर आहे, म्हणजे त्याची ॲम्प्लिट्यूड अजून कमी, त्याची एक्स्ट्रीम पोझिशन अजून कमी आहे. म्हणजे प्रत्येकाची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या एक्स्ट्रीम पोझिशन ह्या वेगवेगळ्या आहेत. आता एक पार्टिकल एक ऑसिलेशन जेवढ्या वेळेत करतो तेवढ्याच वेळेत बाकीचे सुद्धा पार्टिकल करतात. बघा तुम्ही, आता समजा हे सगळेचे सगळे पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत, हे पहिल्या लूपमधील पार्टिकल्स त्यांच्या एक्स्ट्रीम पोझिशनला, त्यांच्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला, मेन पोझिशनपासूनच्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला, ॲम्प्लिट्यूडला आहेत. हे ॲरो हेड जे दिसत आहेत सगळ्यांचे, ते त्यांच्या एक्स्ट्रीम पोझिशन आहेत. आणि ह्या दुसऱ्या लूपमधले पार्टिकल्स पाहिले तर ते सुद्धा लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला त्यांच्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आहेत. आता जेव्हा हा मधला पार्टिकल एक ऑसिलेशन पूर्ण करेल, जेवढ्या वेळेत करेल तेवढ्याच वेळेत बाकीचेही करतात. बघा तुम्ही, ॲट ए टाईम सगळेचे सगळे पार्टिकल सारख्या वेळेमध्ये ऑसिलेशन पूर्ण करतात. बघा आता एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत हे सगळे पार्टिकल, आता मीन पोझिशनला एकदम सगळेचे सगळे आलेले आहेत. म्हणजे सगळ्यांना इथं मीन पोझिशनला यायला सारखाच वेळ लागला. त्यानंतर लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला गेले, म्हणजे अर्ध ऑसिलेशन झालं. सगळेचे सगळे लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला आलेले आहेत, म्हणजे सगळ्यांना ते हाफ ऑसिलेशन कंप्लीट करायला सारखाच वेळ लागला. आता परत ते वर जातील, मीन पोझिशनमधून परत ओरिजिनल पोझिशनला गेले, म्हणजे एक ऑसिलेशन झालं. तर सगळ्यांनी एक ऑसिलेशन सारख्याच वेळेत कंप्लीट केलेलं आहे. पहिल्याला कमी वेळ लागला, म्हणजे पहिल्याची ॲम्प्लिट्यूड कमी आहे, म्हणजे तो पटकन ऑसिलेशन कंप्लीट करेल.
आणि हा अँटीनोडला ॲम्प्लिट्यूड जास्त आहे म्हणजे त्याला जास्त वेळ लागेल असं नाही. सगळ्यांना सारखाच वेळ लागतो. एक ऑसिलेशन पूर्ण करायला सगळ्यांना सारखाच वेळ लागतो. म्हणजे सगळ्यांचा पिरियड सेम आहे. कुठलाही पार्टिकल घ्या तुम्ही, कोणताही पार्टिकल, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसुद्धा, फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड. म्हणजे हा पहिला पार्टिकल जर एका सेकंदामध्ये 10 ऑसिलेशन्स करत असेल एका सेकंदात, तर सगळेचे सगळे एका सेकंदामध्ये 10च ऑसिलेशन्स करतील. त्यांच्या ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असल्या तरी सगळ्यांची फ्रिक्वेन्सी सारखी आहे. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड that is same, or time for one oscillation is same. So this is important property. Period and vibration is same for all the particles of medium, though their amplitudes are different, but they have same period and frequency. जरी amplitude वेगळी असली तरी period आणि frequency वेगळी नाही. Next property number 9. Due to stationary waves, medium is divided into loops or segments. Stationary waves मुळे ते मीडियम म्हणजे काय, तर समजा स्ट्रिंगमध्ये वेव्ज निर्माण झाल्या तर ती स्ट्रिंग ही मीडियम झाली, किंवा वायरमध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण झाल्या तर ती वायर ही मीडियम झाली. आणि मगाशी आपण जे ॲनिमेशन पाहिले किंवा जे फिगर पाहिलेले आहेत आपण व्हायब्रेटिंग पार्टिकल्स, दे आर द पार्टिकल्स ऑफ स्ट्रिंग. असं समजा की ते स्ट्रिंगचे पार्टिकल्स आहेत. तर स्टेशनरी वेव्जमुळे अशा पद्धतीचे लूप्स तयार होतात आणि त्या लूप्समध्ये काही नोट्स असतात, काही अँटी नोट्स असतात. बघा आता ही स्टेशनरी वेव्ह आहे, असं इमॅजिन करा की हे जे पार्टिकल्स दिसत आहेत ते सगळे स्ट्रिंगचे पार्टिकल आहेत ते, आणि स्टेशनरी वेव्स तयार झाली की लूप्स तयार होतात. आता तुम्ही म्हणाल की लूप्स हे खालच्या सेकंड फिगरमध्ये जसे लूप्स दिसतात, हे नोट आणि अँटी नोट असं क्लिअर लूप्स दिसतात, तसे ह्या पहिल्या फिगरमध्ये का दिसत नाही, तर ते फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे, व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. समजा हेच व्हायब्रेशन जर खूप फास्ट झाले, ते जर स्लो झाले तर तुम्हाला लूप्स दिसणार नाही. हे सगळेचे सगळे पार्टिकल्स हे वायरचे किंवा स्ट्रिंगचे, व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ज निर्माण झालेले आहेत आणि स्टेशनरी वेव्जमुळं त्यामध्ये लूप्स तयार होतात. परंतु हे लूप्स तुम्हाला स्पष्टपणे कधी दिसतील, क्लिअर कधी दिसतील, जेव्हा व्हायब्रेशन्स फास्ट होतील. बघा आता थोडी फ्रिक्वेन्सी आपण वाढवली, थोडे लूप्स आपल्याला दिसत आहेत. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे जेवढी जास्त व्हायब्रेशन असेल पर सेकंड, बघा आता या ठिकाणी तुम्हाला लूप्स दिसत आहेत. दिस इज फर्स्ट लूप अँड दिस इज सेकंड लूप. अजून आपण फ्रिक्वेन्सी खूप फास्ट वाढवली तर लूप्स आपल्याला क्लिअर कट दिसतील, की ज्या पद्धतीने मी तुम्हाला यापूर्वी एक उदाहरण दिलं होतं की फॅन फिरताना स्लो फिरत असेल तर त्याचे पाते दिसतील, त्याचे ब्लेड्स दिसतील. परंतु फॅन जर खूप फास्ट फिरत असेल तर ते ब्लेड्स आपल्याला दिसत नाहीत ड्यू टू पर्सिस्टन्स ऑफ विजन. इथंसुद्धा पर्सिस्टन्स ऑफ विजनमध्ये लूप्स आपल्याला दिसतात. आता पहा, ही एक प्रॉपर्टी फार महत्त्वाची आहे. ऑल पार्टिकल्स इन वन लूप ऑर सेगमेंट आर इन सेम फेज अँड द पार्टिकल्स इन ॲडजस्टंट लूप आर इन अपोजिट फेज. म्हणजे फेजमध्ये फरक कसा असतो किंवा सेम फेज कधी असतो किंवा अपोजिट फेज कधी असतो, हे जरा आपण एक नीट समजावून घ्या, म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्हाला नीट कळेल. ही प्रॉपर्टी नीट समजावून घेण्यासाठी वेव्हमध्ये ऑसिलेटिंग पार्टिकलचा फेज कसा मोजतात हे तुम्हाला आधी समजावून घ्यावं लागेल. ॲक्च्युली याबद्दल आपण ऑसिलेशन्स चॅप्टरमध्ये शिकलो आहे, पण तरी परत एकदा समजावून घ्या की समजा हा पार्टिकल ग्रीन कलरचा एस पार्टिकल आहे मीडियमचा. ॲक्च्युली तसे बरेच पार्टिकल्स असतात, पण आपण एक पार्टिकल विचारात घेऊ आणि त्याचा फेज कसा चेंज होतो जेव्हा तो पार्टिकल SHM परफॉर्म करतो ते बघू. मीन पोझिशनला जेव्हा पार्टिकल सुरुवातीला असतो तेव्हा फेज त्याचा घ्यायचा असतो 0, म्हणजे इनिशियल फेज 0 आहे मोशन स्टार्ट करण्यापूर्वी. आता जेव्हा हा पार्टिकल आपली SHM स्टार्ट करतो तेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनकडे जातो आणि त्याचा फेज वाढत जातो हळूहळू, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर तो फेज होतो π/2. म्हणजे पहा, मीन पोझिशनकडून एक्स्ट्रीम पोझिशनकडे पार्टिकल गेला आहे, 1/4 ऑसिलेशन झालं आहे. फेज π/2 म्हणजे 90 डिग्री झाला, म्हणजे 0चा 90 म्हणजे एकदम नाही, हळूहळू तो 10, 20, 30, 40 असा 90 झाला π/2, 1/4 ऑसिलेशन झालं. पण हे कंटिन्यू चालू असतं. मी तुम्हाला फक्त हे समजण्यासाठी हे मध्ये मध्ये पॉज करतो आहे. आता हा पार्टिकल परत खाली येणार मीन पोझिशनला आणि परत त्याचा फेज होईल, म्हणजे त्याचा फेज होईल पाय, हाफ ऑसिलेशन झालेला आहे. त्यानंतर तो पार्टिकल लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल अशा पद्धतीने, तेव्हा त्याचा फेज होतो 3π/2 म्हणजे 270.
270 डिग्रीमध्ये मोजलं तर, आणि तिथून तो परत मीन पोझिशनला जातो आणि एक ऑसिलेशन पूर्ण होतं, आणि एक ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचा फेज होतो 2π, म्हणजे 2π म्हणजे 360 डिग्री. म्हणजे स्टार्ट करण्यापूर्वी फेज होता 0 आणि एक ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर तो झाला 2π 360 डिग्री. अशा पद्धतीने फेज बदलत असतो. आता पुन्हा दुसरं ऑसिलेशन सुरू होईल, त्यावेळेस हा 2πच्या नंतर वर गेल्यानंतर 2.5 2.5 म्हणजे 5π/2, परत खाली येईल तेव्हा 3π, त्यानंतर 7π/2 म्हणजे 3.5, आणि त्यानंतर परत जाईल 4π. अशा पद्धतीने. पण आपण काय करतो, 2π झाला की परत 0पासून स्टार्ट करतो. ज्या पद्धतीने घड्याळामध्ये 60 मिनटं झाली की परत आपण 1 मिनटापासून सुरुवात करतो, त्या पद्धतीने 2π झालं म्हणजे इथं 360 डिग्री झालं, म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण झालं. दुसऱ्या ऑसिलेशनला परत पहिल्यापासून म्हणजे 2π म्हणजे पुन्हा 0 समजायचं आणि परत मोजायला सुरुवात करायचं. अशा पद्धतीने फेज हा बदलत असतो. तर प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये कसं असतं, अनेक पार्टिकल्स असतात. समजा 2 पार्टिकल आपण शेजारची विचारात घेतली, सगळ्यांचा फेज सारखा नसतो, कमी जास्त असतो. फरक कसा असू शकतो, किती पण 10 डिग्रीचा असू शकतो, 20 डिग्रीचा असू शकतो किंवा 30 डिग्री, किती अंतर आहे त्याच्यामध्ये. आता 2 पार्टिकलमध्ये फेज π/2 असेल म्हणजे काय होईल ते इथं समजावून घ्या. समजा हा पार्टिकल आता एक्स्ट्रीम पोझिशनला गेला पहिला, म्हणजे त्याचा फेज झाला π/2, पण दुसरा मीन पोझिशनलाच होता तेव्हा त्याचा फेज 0 होता. म्हणजे पहा या ठिकाणी परत एकदा इथं काय झालं, हा पहिला पार्टिकल आता एक्स्ट्रीम पोझिशनला गेला म्हणजे त्याचा फेज 90 डिग्री π/2, परंतु हा पार्टिकल मीन पोझिशनलाच आहे म्हणजे त्याचा फेज 0 आहे. म्हणजे दोघांचा फेज सेम नाही, दोघांचा फेज डिफरन्समध्ये π/2चा फरक आहे. त्यांच्यामधलं अंतर कमी झालं की तो फरक अजून कमी होईल. सध्या 90चा आहे, तो 80चा असू शकतो, 70 डिग्री असू शकतो, 10 डिग्री, 5 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री, 0.1 डिग्री, असं काही पण असू शकतो. पार्टिकल्स हे खूप क्लोज असतात. आता जेव्हा दुसरा पार्टिकल वर जाईल तेव्हा पहिला पार्टिकल परत मीन पोझिशनला आलेला असेल. पहिलाचा फेज 180 झालेला असेल म्हणजे पाय रेडियन, आणि दुसऱ्याचा π/2 म्हणजे 90, परत π/2चा फरक आहे, 90 डिग्रीचा फरक आहे. आता पहिला पार्टिकल लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल तेव्हा दुसरा पार्टिकल मीन पोझिशनला आला असेल. दुसऱ्याचा फेज पाय झाला असेल पहिल्याचा 3π/2 म्हणजे 270, आणि दुसऱ्याचा 180, परत 90 डिग्रीचा फरक आहे. पहिला एक ऑसिलेशन पूर्ण करेल, दुसरा अजून लोअर एक्स्ट्रीमला आहे म्हणजे पहिल्याचं 2π झालं, हे 2π, परंतु दुसऱ्याचं 3π/2 आहे. 2π आणि 3π/2 म्हणजे π/2चा फरक आहे. म्हणजे यांच्यामध्ये कायम π/2चा फेज डिफरन्स असतो. जेव्हा पार्टिकल्स अशा पद्धतीने मोशन करत राहतील तेव्हा त्यांच्यामध्ये कायम π/2चा फरक असतो. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये काय घडतं की प्रत्येक पार्टिकलचा फेज वेगवेगळा असतो, पण स्टेशनरी वेव्हजमध्ये मात्र तसं नसतं. आता कसं घडतं पहा, स्टेशनरी वेव्हजमध्ये सेम फेज किंवा अपोजिट फेज म्हणजे काय पहा, हा 1 आणि 2 नंबरचा पार्टिकल आहे. पहा आता हे दोन्ही एकदम वर जातात, दोन्ही एकदम खाली येतात. पहा दोन्ही एकदम एक्स्ट्रीम पोझिशनला आहे म्हणजे π/2 फेज आहे. नंतर इथं आले मीन पोझिशनला. 1 आणि 2 नंबरवर सध्या फोकस करा फक्त. दोघांचा पाय म्हणजे 180 डिग्री, दोघांचा सेम आहे म्हणजे फेज डिफरन्स नाही त्यांच्यामध्ये, 0 फेज डिफरन्स आहे. 180 180 180 - 180 0. दोन्ही लोअर एक्स्ट्रीमला गेले 270 म्हणजे 3π/2. दोन्ही परत मीन पोझिशनला गेले. हे 1 आणि 2 त्यांना म्हणतात सेम फेज. एकाच वेळी दोघं एक्स्ट्रीमला जातात, एकाच वेळी दोघं मीनला येतात, एकाच वेळी दोघं लोअर एक्स्ट्रीमला येतात. आता याच्या उलट 3 आणि 4 नंबरचा पार्टिकल पहा. जेव्हा 3 नंबरचा अपर एक्स्ट्रीमला असतो तेव्हा 4 नंबरचा लोअर एक्स्ट्रीमला असतो. त्यांना म्हणतात अपोजिट फेज. म्हणजे पहा आता या ठिकाणी 3 आणि 4 दोन्ही मेन पोझिशनमध्ये आहे, तरी ते अपोजिट फेजमध्ये आहे. पहा तुम्ही म्हणाल की आता मेन पोझिशनला आहेत दोन्ही, सेम फेज का नाही? तर डायरेक्शन्स ऑफ मोशन अपोजिट आहेत त्यांच्या. मी सध्या व्हिडिओ पॉज केला आहे म्हणून ते तुम्हाला थांबलेले दिसतात, परंतु ॲक्च्युली ते मोशनमध्ये आहेत. 1 आणि 2 काय आहे, दोन्ही एकाच दिशेला जातात. बघा आता जेव्हा मी प्ले करेन तेव्हा दोघांच्या डायरेक्शन्स तुम्हाला कळेल. पहा म्हणजे अशा पद्धतीने हे दोन्ही 3 आणि 4 मेन पोझिशनला आहे, पण 4 वर चालला आणि 3 खाली चाललेला आहे, म्हणून ते अपोजिट फेजमध्ये आहेत. अपोजिट फेजमध्ये आहेत अशा पद्धतीने. बघा 3 आणि 4 अपोजिट फेजमध्ये आहेत, 1 आणि 2 सेम फेजमध्ये आहे. आता 5 आणि 6 नंबरचा पार्टिकल बघा, दोघं मेन पोझिशनला आहेत आणि दोन्ही खाली चाललेत. आता दोघांची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी आहे. 5ची ॲम्प्लिट्यूड कमी आहे, 6ची जास्त आहे.
ॲम्प्लिट्यूड कमी जास्त असली तरी दोघं ॲट ए टाईम मीन पोझिशनला येतात, दोघं ॲट ए टाईम एक्स्ट्रीम पोझिशनला गेले. बघा 5ची एक्स्ट्रीम पोझिशन इथपर्यंतच आहे आणि 6ची एक्स्ट्रीम पोझिशन जास्त आहे. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे ॲम्प्लिट्यूड जास्त कमी असली तरी काही फरक पडत नाही. एक्स्ट्रीम पोझिशनला गेला म्हणजे फेज π/2ने वाढला. म्हणजे 5 नंबरचा पार्टिकल एक्स्ट्रीमला गेला त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे त्याचा फेज π/2. 6 नंबरचा पार्टिकल त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला गेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एक सर्कल पूर्ण झालं की 360 डिग्री होतं, ते सर्कल छोटा असो किंवा मोठा असो त्या पद्धतीने इथंही घडतं. 5 नंबरची ॲम्प्लिट्यूड कमी आहे, पण ॲम्प्लिट्यूड कमी असली तरी त्याचं एक ऑसिलेशन म्हणजे 2π फेज. 6 नंबरची ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, जरी जास्त असली तरी एक ऑसिलेशन म्हणजे 2π फेज. म्हणजे 5 आणि 6 हे सेम फेजमध्ये आहे. बघा तुम्ही दोन्ही ॲट ए टाईम मीन पोझिशनला येतात, दोन्ही ॲट ए टाईम एक्स्ट्रीम पोझिशनला जातात. दोघांच्या एक्स्ट्रीम पोझिशन वेगळे असल्या तरी. आणि याच्या उलट 7 आणि 8 नंबर पार्टिकल हे अपोजिट फेजला आहे. कारण जेव्हा मीन पोझिशनला पाहतो मी, जेव्हा 7 नंबरचा खाली जात असतो तेव्हा 8 नंबरचा वर जात असतो, जेव्हा 8 नंबरचा खाली जात असतो तेव्हा 7 नंबरचा वर जात असतो. अशा पद्धतीने अपोजिट. जेव्हा 7 नंबरचा अपर एक्स्ट्रीमला जातो तेव्हा 8 नंबर लोअर एक्स्ट्रीमला जातो. इथं 7 नंबरचा π/2 फेज असेल तर 8 नंबरचा 3π/2. दोघांमध्ये फरक काढा, पायचा डिफरन्स येतो. 3π/2 म्हणजे 3π/2 म्हणजे दीड आणि π/2 म्हणजे हाफ, तर पायचा फरक येतो. π/2 म्हणजे 90 आणि 3π/2 म्हणजे 270. 270 वजा 90 180चा फेज डिफरन्स, पायचा फेज डिफरन्स आहे. त्यांना म्हणतात अपोजिट फेज. तर प्रोग्रेसिव्ह म्हणजे आपण ही जी प्रॉपर्टी बघतोय आता, ती प्रॉपर्टी परत एकदा बघा काय आहे. ऑल द पार्टिकल्स इन वन लूप ऑर सेगमेंट आर इन सेम फेज अँड द पार्टिकल्स इन ॲडजसंट लूप आर इन अपोजिट फेज. अपोजिट म्हणजे 180 डिग्री, 180 डिग्री किंवा पाय रेडियन म्हणजे अपोजिट फेज. म्हणजे कसं, तर हे पहिलं लूप आहे, फर्स्ट सेगमेंट म्हणा किंवा लूप म्हणा. ह्या ग्रीन पार्टिकलपासून ते ह्या मधल्या ग्रीन पार्टिकलपर्यंत फर्स्ट सेगमेंट किंवा फर्स्ट लूप. आणि ह्या ग्रीन पार्टिकलपासून थर्ड ग्रीन पार्टिकलपर्यंत सेकंड लूप किंवा सेकंड सेगमेंट. तर असे 2 सेगमेंट आहेत, 2 लूप आहेत. तर यामध्ये काय म्हटलं आहे, ऑल पार्टिकल्स इन वन लूप म्हणजे हा पहिला ग्रीन आणि दुसऱ्या ग्रीनच्यामध्ये हे जेवढे सगळे पार्टिकल्स आहेत ते सेम फेजमध्ये आहेत. कारण ते सगळेचे सगळे त्यांच्या एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत, त्यांच्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आहे. आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे फेज असतो π/2. त्यामुळे या सगळ्या पार्टिकलचा फेज π/2 आहे, सगळ्यांचा फेज π/2 आहे. आणि त्याच्या उलट हे शेजारच्या लूपमधले, त्याच्या ॲडजसंट सेगमेंटमधले सगळेचे सगळे पार्टिकल्स लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत, त्यांच्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आहेत. आणि लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला 3π/2 म्हणजे 270 डिग्री. म्हणजे हे पहिल्या लूपमधले पार्टिकलचा फेज आहे 90 डिग्री आणि दुसऱ्यामध्ये 270 डिग्री. 270 वजा 90 म्हणजे 180चा फेज डिफरन्स आहे. 180 म्हणजे अपोजिट फेज आहे. म्हणजे एका लूपमधले सगळे पार्टिकल सेम फेजमध्ये, म्हणजे पहिल्या लूपमधले सगळ्यांचा फेज π/2 सेम फेज, दुसऱ्या लूपमध्ये सगळ्या पार्टिकलचा सेम फेज 3π/2 आणि π/2 फरक येतो पायचा. पाय म्हणजे अपोजिट फेज, म्हणून ही प्रॉपर्टी आहे. बघा तुम्ही आता जेव्हा यांची मोशन स्टार्ट होईल तेव्हा पहिल्या लूपमधले सगळेचे सगळे पार्टिकल ॲट ए टाईम खाली येतात आणि सगळे ॲट ए टाईम मीन पोझिशनला आलेत. बघा पहिल्या लूपमधले सगळे पार्टिकल्स मीन पोझिशनला, म्हणजे त्यांचा फेज आता 90 डिग्रीचा 180 डिग्री झालेला आहे, पाय रेडियन झालेला आहे. आणि हे जे खाली होते त्यांचा 270चा 360 झालेला आहे. म्हणजे या सेगमेंटमधले दुसऱ्या सेगमेंटमधल्या सगळ्या पार्टिकलचा फेज 360, पहिल्यामधला 180 आणि 360मध्ये 180चा फरक म्हणजे अपोजिट फेज आहे. हे 2π आहेत, म्हणजे हे दुसऱ्यामधले कारण एक ऑसिलेशन पूर्ण झालं 2π आहेत आणि पहिल्याचं अर्ध ऑसिलेशन पूर्ण झालं म्हणजे 2π आणि पायमध्ये पाय रेडियनचा फेज डिफरन्स आहे. हे पार्टिकल आता खाली जातील, सगळे एकदम खाली जातील म्हणजे सगळ्यांचा फेज सेम आहे. दुसऱ्या लूपमधले सगळे एकदम वर जातील म्हणजे सगळ्यांचा फेज सेम आहे. पण जेव्हा पहिल्या लूपमधले पार्टिकल खाली असतात लोअर एक्स्ट्रीमला, तेव्हा दुसऱ्या लूपमधले वर असतात म्हणजे अपोजिट फेजमध्ये असतात ॲडजसंट पार्टिकल्स. मीन पोझिशनला पण जेव्हा ते ॲट ए टाईम येतात पण डायरेक्शन अपोजिट असते. पहिल्या लूपमधले बघा वर चालले, दुसऱ्यातले खाली चालले, म्हणून अपोजिट फेज आहे. म्हणून ही प्रॉपर्टी आहे.
all particles in one loop or segment are in same phase and particles in adjacent loop are in opposite phase. एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, ही होती प्रॉपर्टी नंबर 10. Then property number 11. In longitudinal stationary waves, nodes are called as pressure antinodes and antinodes are called as pressure nodes because at nodes pressure varies from maximum to minimum and at antinodes pressure remains constant. याच्याबद्दल डिटेलमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ही पहिली जी आहे ती ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आहे, दुसरी जी आहे ती लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह आहे. तर बघा, हा ब्ल्यू कलरचा पार्टिकल आहे, त्याचं व्हायब्रेशन बिलकुल होत नाही, म्हणजे ते नोड आहे, पण ते डिस्प्लेसमेंट नोड आहे, कारण त्या ठिकाणच्या डिस्प्लेसमेंटमध्ये बदल होत नाही, कमी जास्त होत नाही, म्हणून डिस्प्लेसमेंट नोड. परंतु त्या ठिकाणचं प्रेशर मात्र कमी जास्त होतं. बघा, जेव्हा दोन्ही बाजूनी पार्टिकल्स त्याच्यावरती येतील तेव्हा त्या ठिकाणी दाब वाढतो आहे, ह्या पार्टिकलवर दोन्ही बाजूनी दाब वाढतो आहे, म्हणजे प्रेशर वाढतं, म्हणजे प्रेशर वाढलं. आता पार्टिकल दूर जायला लागतील, पहा दूर जातील, म्हणजे पार्टिकल जसे जसे दूर जातील तसं प्रेशर कमी कमी होत जाईल आणि एकदम मॅक्झिमम डिस्टन्सला दूर जातील तेव्हा प्रेशर एकदम मिनिमम झालेलं असतं. बघा, अशा पद्धतीने पार्टिकल दूर गेले की प्रेशर कमी झालं, मिनिमम. आता जेव्हा पार्टिकल जवळ यायला लागतील व्हायब्रेशनमुळं, तेव्हा जेव्हा सगळे पार्टिकल एकदम क्लोज येतील तेव्हा प्रेशर वाढतं. म्हणजे या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट बदलत नाही म्हणून डिस्प्लेसमेंट नोड, पण प्रेशर सतत बदलतं, कमी जास्त होत राहतं. आता एकदम मॅक्झिमम आहे, आता हळूहळू कमी होईल, एकदम कमी झालं. हे प्रेशर सतत बदलतं म्हणून त्यांना प्रेशर अँटीनोड्स. आता यांना डिस्प्लेसमेंट अँटीनोड का? कारण त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होतं, मॅक्झिमम व्हेरिएशन होतं डिस्प्लेसमेंटमध्ये, पण प्रेशर बदलत नाही, कारण त्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे ते कॉन्स्टंट राहतं, कमी जास्त होत नाही, त्यामुळं गर्दी होत नाही किंवा पार्टिकल एकमेकांपासून खूप दूर जात नाही, आहे ते कॉन्स्टंट राहतं, म्हणून त्या ठिकाणचं प्रेशर बदलत नाही, म्हणून त्यांना म्हणतात प्रेशर नोड्स. तर ही एक. आता ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हजमध्ये तसं काही नसतं, कारण या ठिकाणी जे आहे पार्टिकलची गर्दी होणं किंवा एकमेकांपासून दूर जाणं तसं काही घडत नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रेशर सगळीकडे कॉन्स्टंट आहे, प्रेशरमध्ये काही बदल नाही, पण डिस्प्लेसमेंटमध्ये बदलतात. म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्हजमध्ये नोड्स प्रेशर अँटीनोड्स असतात, डिस्प्लेसमेंट नोड्स आणि डिस्प्लेसमेंट अँटीनोड्ससुद्धा असतात, ते ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्हजमध्ये नसतात. तर अशा पद्धतीने खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.